नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर प्रतिभा जाधव. आज आपण बघणार आहोत साहित्य प्रयोजन व परिणाम यातील भेद. ललित साहित्याच्या बाबतीत अनेकदा त्याचे संभवणारे परिणाम आणि प्रयोजन यांच्यात गल्लत केली जाते. वास्तविक परिणाम आणि प्रयोजन या दोन्ही संज्ञा पूर्णपणे भिन्न असूनही त्या समानार्थक मानल्या जातात. एखाद्या साहित्यकृतीत अनावश्यक स्वरूपात काही चित्रणं आली तर त्याबद्दलची तक्रार समर्थनीय ठरू शकेल, पण कथाविश्वाची अपरिहार्य गरज म्हणून किंवा कलाकृतीच्या स्वरूपाचा एक महत्त्वाचा घटक म्हणून असं चित्रण आलं तर त्याबद्दल फारशी हरकत घ्यायला नको. साहित्यकृतीबद्दलचा लेखकांचा संकल्पित व्यूह या संदर्भात प्रमाण किंवा महत्त्वाचा मानायला हवा. अलेक्झांडर कुप्रिन या रशियन लेखकाची यामा ही कादंबरी उदाहरण म्हणून घेता येईल. त्यात रशियन वेश्यागृहातील विश्वाचे चित्रण केलेले असून नायिका यामा ही एक वेश्या आहे. तेव्हा अपरिहार्यपणे या कादंबरीत अवैध स्त्री पुरुष संबंधाचे चित्रण येतात आणि त्याबद्दल खरी तक्रार करायला वाचकाला व समीक्षकाला जागा राहत नाही. कारण हे जगच असे आहे की ज्यात सर्वार्थाने सुरक्षित असणाऱ्या जगाला फक्त अनितीचेच दर्शन घडणार, पण वस्तुनिष्ठ दृष्टीने पाहिलं तर अनिती हीच या विश्वाची शास्ती नीती आहे हे लक्षात येऊ शकते. तिचे दर्शन न घडवणे हाच इथे अप्रामाणिकपणा झाला असता. विशिष्ट परिणामांची अपेक्षा ठेवून लिहिले जाणारे साहित्य असत नाही असं नाही. तिथं परिणाम व प्रयोजन समानार्थक बनलेले असतातही, पण अशा साहित्याला प्रचारी साहित्यच म्हटले जाते. त्यात एखादे तत्त्व, भूमिका यांचा प्रसार व्हावा अशी अपेक्षा असते. साहित्य हे इथे साधनच बनलेले असते. स्टॅलिनच्या काळातील बहुतेक रशियन साहित्य हे असेच आहे. साम्यवादाचा प्रसार करण्यासाठीच त्याची निर्मिती साधली गेली आणि त्यामुळे प्रचार की भाटगिरीचा निर्जीवपणाही त्यात उतरला गेला. आपल्याकडे हरिभाऊ आपटे यांच्या सामाजिक व ऐतिहासिक कादंबऱ्यांनी केलेल्या परिणामामुळे अनुक्रमे सामाजिक सुधारणा आणि राष्ट्रीय स्मृतिसंचलन या दोन गोष्टींना मोठीच मदत झाली असे सांगण्यात येते आणि तसे झालेले दिसतेही. पण असे परिणाम घडवण्यासाठी हरिभाऊंनी लेखन केले असे म्हणणे गैर ठरेल. त्यांनी कादंबऱ्या लिहिल्या, त्या कादंबऱ्या लिहायच्या म्हणून कादंबरी लेखन हेच त्यांचे साध्य होते, साधन नव्हे. सामाजिक व राजकीय प्रबोधन घडवणे हे त्यांच्या लेखनाचे प्रयोजन नव्हते, तर वाचकांचे तसे प्रबोधन झाले हा त्यांच्या लेखनाचा एक अनुषंगिक परिणाम झाला इतकेच. सतत चर्चेला जाणाऱ्या काही प्रयोजनांचा नेमका विचार करण्याआधी आतापर्यंत आपल्याला ज्ञात असलेल्या काही प्रयोजनांचा इथे नामोल्लेख करते. यात आहे यश, अर्थ, आत्माविष्कार, स्वप्नरंजन, मनोरंजन, त्यानंतर विरेचन, जिज्ञासातृप्ती, उद्बोधन, प्रचार, अनुभव विश्वाची समृद्धी, स्वरूपनिष्ठा इत्यादी. तर आता आपण या प्रयोजनांमधील पहिलं प्रयोजन बघूया, यश. हे मम्मट या संस्कृत समीक्षकाने सांगितलेल्या साहित्याच्या प्रयोजनांपैकी एक होय. यश, अर्थप्राप्ती, व्यवहारज्ञान, अशुभ निवारण, पत्नीप्रमाणे प्रेमयुक्त उपदेश आणि उच्चतर आनंद अशी 6 प्रयोजने त्याने त्याच्या काव्यप्रकाश या ग्रंथात सांगितलेली आहे. यश किंवा कीर्ती हे मम्मटाने काव्याचे सर्वप्रथम प्रयोजन मानलेले आहे असे दिसते. हे प्रयोजन कवीच्या संदर्भात विचारात घ्यावे असे आहे. काव्यलेखनामुळे कवीला कीर्ती मिळते, प्रसिद्धी प्राप्त होते हे उघडच आहे. 4 लोकात आपले नाव व्हावे ही माणसाची एक जन्मजात अपेक्षा. वेगळ्या संदर्भात मोठेपणी ही प्रवृत्ती टिकते, तेव्हा मानवी जीवनात प्रसिद्धी, यश, कीर्ती मिळवण्यासाठी साहित्य लेखन होते असे म्हटले जाते. यश हे प्रयोजन तसे फार मर्यादित अर्थाने घ्यावे लागेल. वाटल्यास त्याला पूरक व अनुषंगिक प्रयोजन म्हणता येईल. साहित्यकृती यशस्वी होऊन कीर्ती मिळाल्याच्या आनंदात लेखकाकडून आणखीही चांगले लिहिण्याची इच्छा बळावू शकते. वाचकाच्या बाजूनेही यशासाठी वाचन असा मुद्दा मांडता येईल. चांगले वाचन असणाऱ्या व्यक्तीत एक बहुश्रुतपणा येतो आणि त्याला समाजात मान्यता मिळते. 4 चौघे त्याचे बोलणे काळजीपूर्वक ऐकतात असे दिसते. पण असा लौकिक मिळवण्यासाठी वाचक साहित्याचे वाचन करतो असेही म्हणता यायचे नाही. तो वाचनाची आवड म्हणून वाचतो आणि वाचनामुळे त्याला मान लाभतो. हा सुद्धा वाचनाचा एक अनुषंगिक लाभ आहे. ते वाचनाचे प्रयोजन म्हणता येणार नाही. साहित्याचं दुसरं प्रयोजन आहे अर्थ. अर्थप्राप्ती हेही मम्मटाने सांगितलेल्या प्रयोजनांपैकी एक आहे.
आपले ऐहिक जीवन सुखासमाधानाचे बनवायचे असेल तर माणसाला पैशांची जरुरी असते. आपल्या ठिकाणी वसणाऱ्या श्रम किंवा कसबाच्या जोरावर माणूस अर्थप्राप्ती करून घेतो. पैशाच्या मोबदल्यात आपले कसब, आपले श्रम विकणे हे माणसाच्या बाबतीत पुरातन काळापासून चालत आलेले आहे. हे लक्षात घेऊनच कवी किंवा लेखक यांच्या बाजूने सांगितले जाणारे हे प्रयोजन आहे. कलावंताने अर्थप्राप्तीसाठी आपल्या जवळचे कलाकौशल्य पणाला लावणे यात काहीही गैर नाही. कलेच्या जोरावर उपजीविका करणाऱ्या जुन्या मराठी शाहीर कवींचा या संदर्भात नेहमी उल्लेख केला जातो. इतर कलांच्या तुलनेत कमी असले तरी निव्वळ साहित्य निर्मितीवर गुजराण करणारे लेखक आहेतच. लेखकांच्या दृष्टीने सांगितले जाणारे अर्थप्राप्ती हे प्रयोजन फार तर पूरक वा अनुषंगिक म्हणता येईल. वाचकाच्या दृष्टीने ते संभवत नाही आणि वाचकाला ते चिकटवायचेच तर फार वेगळ्या रूपाने सांगावे लागेल. यानंतर साहित्याचं पुढचं प्रयोजन आहे आत्मविष्कार. आत्मविष्कार, सेल्फ एक्सप्रेशन ही संकल्पना पाश्चात्य समीक्षेतून आपल्याकडे आलेली आहे. युरोपामध्ये औद्योगिक क्रांतीनंतर व्यक्तिवादी संकल्पना जोरावली. समाजातील एक घटक असणाऱ्या व्यक्तीचे व्यक्ती म्हणून असणारे महत्त्व मानले जाऊ लागले. अशा तऱ्हेने व्यक्तिमनाच्या जाणीवा, विचार, दृष्टिकोन, विकसन यांचे स्वातंत्र्य प्रतिपादिले जाऊ लागले. आत्मविष्कारात साहित्याचे प्रयोजन मानले जाते त्यामागे एक अशी सलग भूमिका आहे. एकतर प्रत्येक साहित्यकृती ही एका व्यक्तिमनाने निर्माण केलेली असते, त्यामुळे तो एक मानसिक व्यवहार असतो. मानसिकतेमुळेच कलाकृतीचे स्वरूप यांत्रिक वा साचेबंद उत्पादनाचे नसते. यंत्रनिर्मित वस्तूवर जसा निर्माणकर्त्या यंत्राचा किंवा यंत्रामागे उभ्या असलेल्या व्यक्तीचा ठसा नसतो, तसा प्रकार साहित्यकृतीबाबत होत नाही. साहित्य अशी वस्तू असते की तिच्या अंगांगावर निर्मात्या मनाचे ठसे सतत दिसत जाणवत राहतात. यामुळेच सामाजिक वळण एकच असले तरी केशवसूत, कवी बी किंवा रेंदाळकर यांच्या कविता वेगळ्या दिसतात. याचे कारण त्यांच्या निर्मात्या मनाच्या स्वतंत्र मानसिकतेत सापडते. हे प्रयोजन वाचकनिष्ठही समजले जाते. रसिक हा मुका कलावंत असतो आणि कलावंत हा मुका रसिक असतो असे म्हटले जाते. म्हणजे दोघांच्याही ठिकाणी सौंदर्यवृत्ती असते, फक्त कलावंत ती व्यक्त करू शकतो, रसिकाला ती व्यक्त करता येत नाही इतकंच. तेव्हा रसिकाच्या ठिकाणीही निर्मितीची सुप्त सर्जनशील प्रेरणा वास करत असते. आस्वादाच्या निमित्ताने जेव्हा तो साहित्य विश्वात प्रवेश करतो तेव्हा त्याच्या अशा सर्जकतेला, परिणामी आत्मविष्काराला वाव मिळतो. तो स्वतःच्या कलाने कलाकृतीची अर्थसंगती लावित जातो. हाच त्याचा आत्मविष्कार. भिन्न भिन्न आस्वादकांच्या मनात एकाच कलाकृतीची भिन्न भिन्न अर्थरूपे संभवतात. ती त्या आस्वादक रसिकांच्या आत्मविष्काराच्या प्रक्रियेमुळेच. पुढील साहित्याचं प्रयोजन आहे स्वप्नरंजन. पलायनवादाच्या संकल्पनेतून निर्माण झालेले साहित्य प्रयोजन म्हणजे इच्छापूर्ती किंवा स्वप्नरंजन होय. ते प्रामुख्याने पाश्चात्य विचारसरणीतून आपल्याकडे आले. पुन्हा प्रत्ययाचा सिद्धांत मांडणाऱ्या ना. सी. फडके यांनी या प्रयोजनाचाच पुरस्कार केला आहे. नैराश्यवाद सांगणारा सुप्रसिद्ध जर्मन तत्त्वज्ञ शॉपेनहॉवर याच्या विचारसरणीत या संकल्पनेची मुळे असल्याची दिसते. त्याच्या मते मानवी जीवन दुःखमय असून ती दुःखे माणसाच्या वासनातृप्तीसाठी केल्या जाणाऱ्या धडपडीतून संभवतात. वासनेवर विजय मिळवला तर माणूस या दुःखपाशातून मुक्त होऊ शकतो. विश्वातील सर्व प्राणीमात्राशी व्यापक सहानुभवाने तादात्म्य पावणे आणि संन्यस्त वृत्तीने वासनांचा क्षय घडवून आणणे हाच वासनेवर विजय मिळवण्याचा चिरंतन उपाय आहे. मानवी जीवनाची दुःखमयता ही एक सर्वपरिचित वस्तुस्थिती आहे. तुकारामांनी तर सुख पाहता जवा पडे दुःख पर्वता एवढे असे म्हटले आहे. माणूस सतत दुःखाचा वेढा चुकवायचा प्रयत्न करीत असतो, पण ते शक्य होत नाही. त्यामुळे तो सतत अतृप्त व अस्वस्थ असतो. आपल्या जीवनात जे घडावे असे त्याला सतत वाटते ते घडत नसल्याने तो कष्टी होतो. दैनंदिन जीवनापासून दूर जाऊ शकत नाही. तेव्हा जीवनातही राहायचे आणि दुःखही टाळायचे अशा दुहेरी आपत्तीत तो सापडलेला असतो. त्या दुःखापासून पळण्याचा, पलायनाचा त्याचा शोध मात्र सतत चालू असतो. हा पलायनाचा मार्ग त्याला साहित्याच्या आस्वादात सापडतो. साहित्यकृतीतून आविष्कृत होणाऱ्या विश्वाशी तो एकरूप होतो आणि त्याचे लौकिक विश्व विसरून त्या विश्वात त्याला त्याच्या अपुऱ्या राहिलेल्या लौकिक इच्छा पुऱ्या झाल्याचे जाणवू लागते. जी सुख स्वप्ने त्याने लौकिक जीवन जगताना मनाशी बाळगली होती
त्यांची पूर्ती झाल्याचे त्याला साहित्य वाचताना वाटू लागते. त्यामुळे माणसाला क्षणभर का होईना आपले दुःख विसरायला लावण्याचे कार्य कलाकृती, साहित्यकृती करत असते. ती एक आनंदमय अशी प्रक्रिया असते. हे प्रयोजन लेखक व वाचकदृष्ट्या म्हणजे दोन्ही बाजूंनी लावता येईल असे आहे. वाचकदृष्ट्या तर त्याचे विवेचन वर केलेच आहे. लेखकदृष्ट्या पाहायचे झाल्यास लेखकही एक दुःखबुद्ध माणूस आहे हे प्रथम लक्षात घ्यावे लागेल. त्याची धडपड ही दुःखमुक्तीची असून तोही जीवनापासून पलायनाचा मार्ग शोधित असतो. असा मार्ग त्याला साहित्यकृतीच्या निर्मितीत सापडतो. त्याद्वारे तो आपल्या अपुऱ्या इच्छांना पूर्तता देतो किंवा स्वप्नांना गोचर साहित्य रूप देतो आणि त्यात स्वतः रममाण होतो. मराठी साहित्यातील नाथमाधव या लेखकाचे या बाबतीत उदाहरण देता येईल. दुसरं असं की हे प्रयोजन पत्करल्याने साहित्याला लौकिक किंवा अगदी व्यावहारिक पातळीवरील दुःखमुक्तीचे एक साधन असे स्वरूप प्राप्त होते. हे अमान्य करावे असेच आहे. त्यानंतर पुढील प्रयोजन आहे मनोरंजन. माणूस म्हटला की त्याला मनोरंजनाची जरुरी भासणे किंबहुना अशी भासणारी जरुरी हा माणूस आणि इतर प्राणीसृष्टी यातील महत्त्वाचा भेद आहे आणि म्हणूनच असे सांगितले जाते की माणसाच्या या मानसिक गरजेतून साहित्यातील गोष्टी सारख्या प्रकाराचा जन्म झालेला आहे. कुतूहल, उत्कंठा, गुंतागुंत यांचे ताण पेलणे आणि अखेरीस त्यातून सुटकेची स्थिती अनुभवणे यात माणसाच्या मनाला एक प्रकारचे समाधान लाभत असते. या सूत्राचेच बळ प्रारंभ काळातील आजीच्या गोष्टीमागे होते हे उघड आहे. तेव्हा रंजनाची गरज हा एक खास असा मानवी प्रवृत्ती विशेष होय. इतर प्राणीमात्रांना अशा रंजनाची कधी गरज भासताना दिसत नाही. सर्वसाधारणपणे मनोरंजनपर म्हटले जाणारे साहित्य दुय्यम दर्जाचे गणले जाते, कारण त्यात रंजनाच्या बेतलेल्या आडाख्यावर भर असतो. वाचकांची पसंती कशास मिळेल याचीच सतत जाणीव असते. निर्भेळ कलाविष्काराची ओढ त्यामागे नसते. म्हणून मनोरंजनाचे प्रयोजनसूत्र सर्वच ललित साहित्य निर्मितीमागे लावता येणार नाही. काही विशिष्ट मागणी तसा पुरवठा या न्यायाने निर्माण होणाऱ्या ललित साहित्यामागेच असे प्रयोजन लेखक व वाचक या दोन्ही बाजूंनी वास करते असे म्हणता येईल. मनोरंजन आणि वाङ्मयीन अभिरुची यातील संबंध महत्त्वाचा आहे. लेखक आणि वाचक या दोघांच्याही वाङ्मयीन अभिरुचीवर त्यांच्या रंजनाचे स्वरूप अवलंबून राहत असते. सवंग अभिरुचीशी समकक्ष होते ते सवंग रंजन आणि उच्च अभिरुचीशी समकक्ष होते ते उच्च दर्जाचे कलात्मक रंजन होय. त्यानंतर पुढचं जे काही साहित्याचं प्रयोजन आहे ते आहे जिज्ञासा तृप्ती. जिज्ञासा किंवा कुतूहल ही माणसाच्या ठिकाणची एक प्रबल अशी जन्मजात प्रेरणा आहे. सृष्टीतील प्रत्येक गोष्टीचे माणसाला नेहमी कुतूहल वाटते. त्यापोटी कल्पनेच्या जोरावर सृष्टीचे रहस्य शोधण्याचा तो सतत प्रयत्न करतो. अशा मानवी कुतूहलाच्या प्रेरणेला नवनवीन शोधांची जननी असे म्हटले जाते. या जिज्ञासेमुळे माणूस जसा जीवन व्यवहाराकडे वळतो, त्याची संगती लावण्यात जास्त रस तो घेऊ लागतो, तसे कलाव्यवहाराचेही आहे. तो त्याकडेही अशा जिज्ञासेपोटी वळतो आणि त्यात रमत जातो. जसे प्रत्यक्ष जीवन अनुभवाबद्दल हे दिसते, तसेच मानवी मनाबाबतही म्हणता येते. मानवी मन हे माणसाला पडलेले नेहमीच एक कोडे आहे. मनाच्या एकूण स्वरूपात ज्ञात दालनापेक्षा अज्ञात दालने जास्त आहेत आणि या मनाची रचना कमालीची गुंतागुंतीची असून ती अनाकलनीय म्हणावी अशीच आहे. वाचकाची जिज्ञासा तृप्ती साहित्याद्वारे होते, पण अशा जिज्ञासा तृप्तीसाठी लेखक लिहितो आणि वाचक साहित्य वाचतो असे म्हणणे योग्य होणार नाही. म्हणजे जिज्ञासा तृप्तीस प्रयोजन म्हणता येणार नाही. तो वाटल्यास साहित्याचा एक अनुषंगिक उपयोग म्हणता येईल. अशा गोष्टींबद्दल जिज्ञासा असणारा वाचक ललित साहित्याकडे वळण्यापेक्षा त्या शास्त्राकडे वळेल हेच जास्त संयुक्तिक वाटते. त्यानंतर विरेचन हा सुद्धा एक साहित्याचे एक प्रयोजन आहे. विरेचन ही एक फार जुनी संकल्पना आहे. ग्रीक शोकांतिकांचा विचार करीत असताना प्रसिद्ध ग्रीक तत्त्वज्ञ व कला मीमांसक ॲरिस्टॉटल यांनी ती मांडलेली आहे. त्यांच्या मते भावनांच्या विरेचनामुळे आपल्या चित्तप्रवृत्तीत एक हलकापणा संभवतो. त्यामुळे एक आनंद व समाधान आपणास लाभते. भीती, अनुकंपा या माणसाच्या मनस्वास्थ्य बिघडणाऱ्या भावना शोकांतिका या भावनांची जागृती करते आणि माणसाच्या ठिकाणी वसणाऱ्या याच दोन भावनांच्या आधारे त्यांचा निचरा करून वाचक प्रेक्षकांच्या मनाचा कोठा साफ करते. त्यायोगे मन स्वच्छ झाले की माणसाच्या चित्तवृत्तींना एक आल्हाददायक हल्लकपणा येतो. शोकांतिकेत
हीच प्रक्रिया घडते. ॲरिस्टॉटलच्या कॅथोर्सिसच्या संकल्पनेचा नेमका अर्थ लावण्यासंबंधीचे विद्वानातील मतभेद बाजूला ठेवले तरी विरेचन हा साहित्याचा एक परिणाम आहे असे विचारांती दिसते आणि परिणाम व प्रयोजन या गोष्टी अलग आहेत ते आपण याआधी पाहिलेले आहे. तसे अगदी ओढाताण करूनही विरेचनात साहित्याचे प्रयोजन मांडणे कठीण आहे, कारण लेखक व वाचक असा विरेचनाचा हेतू मनाशी धरून साहित्याकडे वळतो असे म्हणणे साहित्याची प्रकृती लक्षात घेता मांडणे कठीण आहे. यानंतर पुढील साहित्याचं प्रयोजन आहे उद्बोधन. साहित्यातून बोध करावा का, किंवा साहित्य व बोध यांच्यात नेमका संबंध काय आहे, असा प्रश्न आपोआपच यातून निर्माण होतो. या प्रश्नाची चर्चाही जुन्या काळापासून होत आलेली आहे. बोधाचे स्वरूप नेहमीच उपदेशाचे असे मानले गेल्यामुळे साहित्याकडून बोधाची अपेक्षा केल्यास लेखकाची भूमिका आपोआप उपदेशकाची बनते. त्यामुळे त्याची निर्मात्या कलावंताची भूमिका धोक्यात येते. तसेच बोधाचा निकटत्वाने नीतीशी, चांगल्या वाईटाच्या कल्पनेशी संबंध येतो. आचार व विचार या दृष्टीने चांगले किंवा उपकारक असा नीतीचा अगदी स्थूल अर्थ घेतला तरी हा अर्थ स्थळ, काळ, व्यक्तिसापेक्ष असल्यामुळे अडचणी वाढत जातात. कारण एका काळातील आणि स्थळातील नीतिकल्पना दुसऱ्या काळात स्थळात बदललेल्या दिसतात. त्या व्यक्तिनुरूप, व्यवसायानुरूप, सामाजिक दर्जानुरूप बदललेल्या असतात. तेव्हा इतक्या बदलत्या गोष्टींवर भिस्त ठेवून त्यांच्या अस्थिर व्यवहारात साहित्याने पडू नये असं सांगण्यात येतं. ही सर्वसाधारणपणे कलावादी भूमिका झाली. उलट साहित्याचे किंवा कलेचे स्वरूप जीवनाला मार्गदर्शक, उपकारक असायला हवे. तोही एक जीवनांतर्गत व्यवहार असल्यामुळे त्याचे स्वरूप जीवन विन्मुख किंवा जीवनास अपकारक असता कामा नये असे जीवनवादी भूमिकेवरून सांगण्यात येते. त्यानंतर पुढचं जे काही साहित्याचं प्रयोजन आहे ते आहे प्रचार. स्वतःला प्रतीत झालेल्या सत्याचा किंवा स्वतःला मान्य झालेल्या तत्वाचा प्रचार करण्यासाठी लेखक लेखन करतो असं एक मत दिसतं. त्यामागे लेखकाने असं करावं अशी अपेक्षा असते. त्यामुळे साहित्याला साधनाचे स्वरूप प्राप्त होते. रशियामध्ये स्टॅलिनच्या राजवटीत साहित्याच्या बाबतीत सामाजिक वास्तववाद किंवा साम्यवादी वास्तववाद या संकल्पनेचा उदय झाला. नंतर त्याचा आग्रही धरण्यात येऊ लागला. मग प्रचाराला प्रयोजनाची आपोआप प्रतिष्ठा प्राप्त झाली. तिथे साम्यवादाचा प्रचार आणि प्रसार हेच साहित्य निर्मितीचे प्रयोजन मानण्यात येऊ लागले. साहित्याला साधनाचे स्थान दिले गेले आणि त्याबाबतीत वेपन थेअरी म्हणजे एक हत्याराचा सिद्धांतच तयार झाला. समतेवर आधारलेल्या ज्या शोषणरहित, वर्गरहित समाजाची उभारणी साम्यवादास अभिप्रेत आहे, त्यासाठी समाजातील प्रत्येक चीज म्हणजे वापरायचे हत्यार आणि साहित्य हेही एक असेच हत्यार असे या सिद्धांताचे स्वरूप आहे. आपल्याला प्रतीत झालेल्या सत्याचा प्रचारच साहित्यकृतीद्वारा लेखक करीत असतो असे म्हणायचे झाले तर व्यापक अर्थाने प्रचार हे लेखकदृष्ट्या प्रयोजन मानता येईल. पण नुसता व्यापक अर्थ होणार नाही, तर तो कृत्रिम अर्थ होईल, लादलेला अर्थ होईल. कारण मग प्रचार व आविष्कार हे दोन शब्द समानार्थक मानावे लागतील. तेव्हा असा अर्थ या संदर्भात न घेणेच योग्य ठरेल. आविष्कारात लेखकाचे व्यक्तिमत्व शाबूत असते आणि प्रचारात परतंत्रतेमुळे ते साचेबंद होते. हेही इथे लक्षात ठेवले पाहिजे. भारतातील निवडणुकांच्या वेळी भिन्न भिन्न पक्षांकडून प्रचारांच्या वेळी म्हटली जाणारी पदे प्रचारी साहित्याचे सर्वपरिचित उदाहरण म्हणता येईल. त्यानंतर आपण बघूया पुढील साहित्याचं प्रयोजन, अनुभव विश्वाची समृद्धी. अनुभव विश्वाची समृद्धी हे तसे वाचकनिष्ठ प्रयोजन मानता येईल. एका दृष्टीने ते लेखकनिष्ठही मानता येईल. कलाकृती निर्मिती ही एक आत्मशोधाची प्रक्रिया बनते. आपल्या अनुभवांच्या निमित्ताने लेखक स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेऊ पाहतो. अशा तऱ्हेने घेतला जाणारा शोध म्हणजे एक आत्मविषयक अनुभवांची मालिकाच बनत जाते. व्यक्तीच्या आत्मरूपाची व्यामिश्रता किंवा संमिश्रता लक्षात घेतली तर तिचा शोध घेऊ पाहणारा कलावंत आत्मरूपाची अज्ञात दालने ओलांडीत जातो आणि परिणामी अशा आत्मअनुभवामुळे स्वतःच अनुभवदृष्ट्या अधिकाधिक समृद्ध होत जातो हे लक्षात येते. वरवर पाहता परिचित वाटणारे आत्मरूप शोधासाठी समोर ठेवले की उलगडल्या जाणाऱ्या प्रत्येक पापुद्र्याचा अनुभव ते अपरिचित असल्याची जाणीवच देत जातो आणि ही जाणीवच एक समृद्धी देते. अनुभवाच्या अर्थरूपाची प्रत्येक शक्यता म्हणजे आत्मरूपाचीच एक एक प्रतीती असते असा नवा अनुभव येतो.
अशा तऱ्हेने अनुभवविश्वाची समृद्धी हे लेखकनिष्ठ प्रयोजन होऊ शकते. त्यानंतर साहित्याच्या प्रयोजनातील पुढील आणि शेवटचं प्रयोजन आपण म्हणूया की स्वरूपनिष्ठा. स्वतःच्या रूपाशी निष्ठा हे प्रामुख्याने कलावादी भूमिकेतून मांडले जाणारे आजचे प्रयोजन आहे. साहित्यकृती म्हणजे एक भाषिक संघटना. अशी भूमिका घेऊन तिच्या रूपसिद्धीची तपासणी केली जाते. अनुभूतीने घेतलेले कलात्मक गोचर रूप म्हणजे कलाकृती, साहित्यकृती होय. या रूपाची बीजे त्या त्या अनुभूतीतच समाविष्ट झालेली असतात. फिडेलिटी टू इट्स ओन नेचर अशी या प्रयोजनाबाबतची इंग्रजी शब्दयोजना केलेली दिसते. तिचा अर्थ स्वरूपाशी स्वभावाशी निष्ठा किंवा प्रामाणिकपणा असाच होतो. या दृष्टीने स्वतःच्या प्रकृती धर्माशी इमान राखणे हेच काव्याचे मूलभूत व प्रमुख प्रयोजन आहे असे वेलेक आणि वॉरेन यांनी सांगितल्याचा उल्लेख आलेला आहे. साहित्यकृतीची साहित्यकृती म्हणून असणारी जी स्वतंत्र प्रकृती आहे तिच्याशी एकनिष्ठ राहणे आणि सत्वाचा शोध घेणे हे लेखक व वाचक दोन्ही भूमिकातून प्रयोजन ठरते. मात्र यात साहित्य निर्मितीबाबत योजले जाणारे तंत्र, शैली, त्यांच्याद्वारे साधले जाणारे जीवनदर्शन किंवा तिचे संभवणारे अनेक उपयोग व परिणाम इत्यादी गोष्टी लक्षात घेतल्या जात नाहीत. कारण या गोष्टी लक्षात घेतल्यास साहित्यकृतीच्या सत्वास भिडणे किंवा तिचा शुद्ध आस्वाद घेणे संभवू शकत नाही. इतर गोष्टीतच आपण गुंतून पडतो. निर्मितीच्या बाबतीत जसे साहित्यकृतीच्या स्वरूपाचे भान किंवा स्वरूपाची सिद्धी हेच प्रयोजन लेखकाच्या बाबतीत असते असे म्हटले जाते, तसेच आस्वादाच्या बाबतीतही याच गोष्टीची प्रतीती तपासली जाते. तेव्हा कलेच्या बाबतीतील अलौकिकतावादात मोडणारे हे प्रयोजन होय.